हॅलो गाईज, आज आम्ही गावी आलो आहे. गावी खूप गरमी आहे. हे नव्हतं बोलायचं आपण रात्री आहे. रात्र आहे तरी पण खूप गरमी आहे. आणि बघा, इतक्या गरमीत माझी दीदी स्वयंपाक बनवत आहे. ते पण चुलीवर बनवते. बिचारीचं लग्न पण नाही झालंय तरी पण ती स्वयंपाक करते. काय बनव 5 minutes later. हॅलो गाईज, आज आम्ही गावी आलो आहे. माझं नाव आहे ज्योत्स्ना शिंदे आणि माझी दीदी आज स्वयंपाक बनवत आहे. चला मी तुम्हाला दाखवते ती कसा स्वयंपाक बनवते. ही बघा, ही माझी दीदी आहे आणि ती बनवत आहे गुलगुले. दिसतात ना? आरामात फोन पडेल गुलगुल्यात. आणि माझ्या दीदीचं लग्न पण नाही झालंय. खूप काम करते ती. आणि ही आहे माझी चुलती. एक मिनिट दीदी. 1 hour later. हॅलो गाईज, मी आहे ज्योत्स्ना शिंदे. मी माझ्या बहिणीसोबत आज गावी आली आहे. आज रात्रीच निघून जाईल. मी तुम्हाला काही दाखवत आहे. मी तुम्हाला दाखवते आता. बघा, हे आहेत माझ्या आत्तू आणि आम्ही गावी आलो नाही की माझ्या दीदीला काम सांगत आहेत त्या. बघा कशी काम करते माझी दीदी. आणि ती बनवत आहे गुलगुले. ती माझ्या आजीची फेवरेट डिश आहे. आणि ही माझी काकी आहे. ती बघा कशी गुलगुले खात आहे. त्या बोलतात या खायला तुम्ही पण आता. जाय लागला बघा. जी दीदी स्वयंपाक तर करते पण तिला काय चूल पेटवता येत नाही. त्यामुळे एक माणूस तर तिच्यासोबत पाहिजे. आणि माझी बहीण बिचारी, तिचं लग्न पण नाही झालंय तरी पण ती गुलगुले बनवते. बघा, गावी येऊन ती चुलीवर स्वयंपाक करते. शिटीची मुलगी ती, शिटीची. खूप वाईट होते माझ्या बहिणीसोबत. खूप. नवरा काय सोचेल तिचा नवरा. हा व्हिडिओ बघेल तर काय सोचेल तो. प्लीज माझ्या दीदीला सपोर्ट करा. बघा किती काम करते ती. बघा. आणि हे गाईज आहे बघा, माझी काकी नुसतं खात बसली आहे. काय काम वगैरे करतच नाही ती. माझ्या दीदीला काय मदत करत नाही. खूप खूप वाळी चिडचिड झाली माझी दीदी. खूप. आणि हे आहेत माझे आजोबा. ते तिच्यासाठी मुलगा धुवत आहेत. आणि अजून दाखवतो तुम्हाला. बघा, हे आहेत माझे अंकल. ते खूप खूप सिरियस आहेत तिच्या लग्नावरून. खूप खूप सिरियस. माझी दीदी बघा किती लाजते हो. तिला जो मुलगा आवडतो त्याच्यासोबत नाही करून देत लोक आमच्याकडे. माझी आत्याची मुलगी दाखवते तुम्हाला. ही आहे माझ्या छोट्या आत्याची मुलगी, म्हणजे मी. या आत्तीची मुलगी आहे. आणि जी गुलगुले बनवत आहे ती तिची आत्ताची तिची मुलगी आहे ती. आणि मी तुम्हाला आमचं घर दाखवते आता. हे बघा, अजून काहीतरी दाखवते तुम्हाला. हे बघा, आमचे इथे मंदिर पण आहे. माझी दीदी काहीतरी बोलणार आहे इथे. ही चाबरी आहे आणि ही माझी बहीण आहे छोटी. प्लीज तिला सपोर्ट करा. खूप काम केलं आज तिने. खूप. तिने दूध गरम केलं, तिने भांडे घासले, परत तिने इकडची भांडी तिकडे केली. खूप काम केलं. आता मी तिला काय काम सांगितलं की तिच्या अंगाला काटे येतील, तिचं अंग दुखेल. पण तिला हा पानसटपणा करायला नाही दुखायला.
काय बोलते दीदी कशी आहे, मी तिच्याबद्दल किती छान बोलते आणि ती माझ्याबद्दल कसं बोलते. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा, तिला नका करू. माझी दीदी इथे काम करत आहे आणि माझ्या छोट्या आत्तीची मुलगी तिला विचारते तू चार्जर बघितलंस का. ती तिच्या कामामध्ये बिझी आहे पण ती तिला विचारते तू चार्जर बघितलंस का. आणि तुम्हाला मी रील स्टार दाखवत आहे आज. किती भारी करतीस, केवढं करतीस. ही रील्स बनवत आहे, प्लीज तिला पण तुम्ही सपोर्ट करा. बघा तिचं लग्न नाही झालं तर तिच्यासाठी एखादा मुलगा बघा. बिचारी दिदी माझी वेगळीच बसली आहे आणि मी काम करत नाही तर बघा, मी केले नाही तर तिचे किती हाल होतात बघा. मी आज काम नाही केलं तर माझ्या अंगावर कुत्रा सोडला या लोकांनी. कुत्रा पण दाखवतो तुम्हाला, पण कुत्रा नाही दिसणार तुम्हाला पण. आणि तिचं नाव आहे बेला. ती दिसली नसेल कारण की ती खूप काळी आहे ना. तुम्ही सांगा माझ्या दीदीला ह्या वयात कोणता मुलगा भेटेल का, प्लीज कमेंटमध्ये सांगा प्लीज. तिने शोधलाय पण तो कोणाला आवडतच नाही आमच्या घरात. बिचारी बघा बघा किती कष्ट करते तिला मुलगा भेटावा म्हणून. आम्ही खूप आगाव आहे, सगळ्यांना जाग्यावरूनच काम सांगत आहे ती. आपल्याला गरीब वाटते पण ती खूप निर्लज्ज आहे, खूपच आहे. बघा माझ्या काकीला बोलते की तू भांडे धुवून आण माझ्याकडे. तुम्हाला वाटते तशी पण ती तशी नाहीये. तिच्याकडे मुलगा गिलगा सगळा आहे. नोव्हेंबर महिन्यात तिचं लग्न आहे. तुम्ही येत असाल तर या प्लीज गाईज. त्याचं नाव मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत, ते सरप्राईज आहे, तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच कळेल. प्लीज तुम्ही नक्की या माझ्या दीदीच्या लग्नाला प्लीज. आहेर घेऊन या. बघा ती किती खुश दिसते बघा, तिच्या नवऱ्याचं नाव घेतलं नाही म्हणून. तिच्या लग्नाचा विषय काढलाय ना आम्ही. हो, आणि माझी 10वी होईपर्यंत माझ्या दीदीचं लग्न नाही करायचंय. माझी 10वी झाली की माझ्या दीदीचं लग्न लावून द्यायचंय. प्रे करा. ती 29 वर्षाची आहे. आणि ही बघा ही आहे 25 वर्षाची. मी 25 कुठं. ही बोलते माझं लग्न नंतर करा आणि हिचं लग्न अगोदर करा. तर गाईस तुम्ही सांगा आता कोणाचं लग्न पहिलं करायचं, जे मोठं असेल त्याचं करायचं की माझं करायचं. काही मुली तर गोदाड्या घेऊन रडतात. माझी दीदी तशी नाही. माझी दीदी खूप निर्लज्ज आहे, खूप म्हणजे खूप. लग्नाचा विषय काढलाय तर गुलगुले पण खाणं सुरू केले आहे. काही मुली तर गोदाड्या घेऊन पण रडतात. आता मी ब्लॉग बंद करत आहे. ब्लॉग बंद केल्यावर माझी बहीण मला झाडूने मारणार आहे. प्लीज मला सपोर्ट करा. मी परत येत आहे पुढच्या महिन्यात. ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सांगा कमेंटमध्ये. मी अजून बनवत जाईन आणि अजून झाडूने मार खात जाईल. प्लीज कमेंट, शेअर, लाईक करा.